खारीक खोबऱ्यासाठी वाटलं तर तुम्ही 4 नाही तर 5 नंबर जाळी डायरेक्ट जर लावली, कारण की ती बारीक तर करणार नाही, ते दाखवायचं सगळं जाडच राहतं ते खारीक खोबरं. 4 नाही तर 5 नंबर जर लावली काही अडचण नाही. ही जाडी आहे 6 नंबरची. ही 6 नंबरची आहे. त्याच्यावर आकडे आहे ना सर? तुम्ही हे बघा, हे जाडीचा पण तुम्ही वापर करू शकता. म्हणजे एवढं जाड ते तुमचं खारीक खोबरं आहे. शक्यतो एवढं जाड राहतच म्हणजे 5 नंबर जाडी तुम्ही वापरू शकता. आता हे झालं तुम्ही तुम्हाला त्याच खोबरं तुकडा पाहिजे होता. पीठचं बाजूला करता. टाकलेले त्यातले मोठे होते. हे कसला आहे? थोडासा पंखा पाहिजे होता इथे. मॅडम याचा विषय कसा, याचं हे मागं राहतं बरं का. कधी कधी कसं होतं, आम्ही डेमो देऊन जातो नाही का, काही हेच समजत नाही की नाही का ते वायर कुठे. मग तेच आम्ही तर वायरच बघत होतो, सापडलीच नाही तिथे, मध्ये होती ती वायर. मी तेच म्हणतो असंच होत राहतं. ते पहिलं नाही का तेच समजत ती वायर कुठे नाही. हे बघा आता ते लावल्यानंतर काय सर सेन्सर वाजन हा बजर राहतो. हा बजर नाही का धान्य टाकायच्या आधी आणि धान्य संपल्यावर वाजतो. हा म्हणजे जसं तुम्हाला म्हटलं मी इथं अर्धा 1 मिनिटभर चालू ठेवा, तसं तसं इथं गरज आवाज नाही. चालतो. 1 ते 1.5 मिनिटाभर नाही का ऑटोमॅटिक ती बंद होऊन जाते धान्य संपल्यावर. हा तिचा कव्हर आहे म्हणजे झाकून ठेवण्यासाठी. आता हा चालू कशावर झाली, मसाल्यावर केलं, ऑटोवर केलं. याच्यातून तुम्ही खारीक खोबरं वगैरे करू शकता. याच्यात पण आपण तुम्हाला ती पिशवी लावायची सांगतो फक्त. याला लावून नव्हतं दाखवली ना. नाही ही जी नाही का लांब साईज राहते, याला लावायची बारीक, ते खालच्या लावायची. उलट करून फक्त याचा उपयोग म्हणजे पद्धतशीर पडावं म्हणून असतं का बा? हे असं राहतं की पीठ नाही का ते बाहेर पडत नाही. नुसतं सोडून दिलं तर पीठ नाही का ओढणार. म्हणजे जे तुमचं नाही का जे जुन्या गिरण्या होत्या आपल्या, त्याला कसं पडतात. जुन्या गिरण्याला कसं नुसतं टाकून दिलं राहायचं अख्खं सगळीकडे पीठ आतमधून बाहेर आलं ना, आपण पण सगळे भरून जायचं. हे बघा हे असं लावलं गेलं पीठ डायरेक्ट याच्यातून खाली पडणार की बाहेर निघणार नाही. याची चाक आहे, तुम्ही नंतर लावू शकता. ह्याच्या जाळे आणि याचा ब्रश. हे 4 कोपरे लावून घ्यायचे आणि काढायच्या टायमाला पण 4 काढायचे. याला जागा भरपूर, याला नाही. तुम्हाला फक्त याला बघून काढणे, कारण की कधी कधी घरी गडबडीत काय होतं दिसत नाही मागचं, डायरेक्ट ते ओढलं जातं आणि तुटून जातं. हे असं नाही काय लावून घ्यायचं. आता इलेस्टिक पक्क आहे, पण जसं जसं तुम्ही वापर करता इलेस्टिक ढिली होऊन जाते. पण त्यासाठी एक काम करायचं, जसं जसं पीठ बाहेर उडण याच्यातून, मग तेव्हा फक्त एकच करायचं, एखादी दोरी घ्यायची, एक कॉपऱ्यांना बांधून घ्यायची फक्त. आता या आतमध्ये लावलं, याच्या आतमध्ये एकदा चेक करून घ्यायचं. हे बघा याच्यात ही 1 नंबरची जाळी, याच्यात पण सेम पद्धत व्यवस्थित लावून घ्यायची. आणि लावायची म्हणजे कसं हे एकदम व्यवस्थित बसेल. आणि त्याचं मी तुम्हाला घेणे सांगितलं की जेव्हा तुम्ही नाही का धान्य वगैरे दळून होईन तुमचं, त्याच्यानंतर हे पूर्ण साफ करून घ्यायची. ते जेव्हा गार होईल जाळी काढून घ्यायची, साईडने ते ब्रशने साफ करायचं, ह्या काडा साफ करून घ्यायच्या, ह्या काडा साफ करून घ्यायच्या, जेणेकरून याने ते व्यवस्थित लागलं जातं आणि जाळीने ते मागचं केलं तर जाळी व्यवस्थित फिट होऊन जाते. जाळी धुवायच्या नाही तर काही काही माहिती असं झालंय की आम्हाला विचारलंय ते जाळे आम्ही धुवून काढल्यात म्हणून काय करू आता. त्याला लावलं, हे व्यवस्थित लावून घेतलं. आता दरवाजा लावल्यावर परत बजर वाजल या सेन्सरमुळे असं हे लावून घेतलं. आता हे मोड आहेत 2, हे ऑटोमॅटिक, हे
हे वरचं आहे मॅन्युअल मसाला. तेव्हा तुम्हाला मसाला म्हणजे खारी खोबऱ्याचं करायचं असेल दरवाजा उघडायचा, ते हॉपर वगैरे लावायचं, मसाल्यावर करून घ्यायचं, दरवाजा उघडल्यावर ती गिरण चालू होती. आणि ऑटोमॅटिकचं असं किंवा धान्य तुम्ही टाकलं समजा लहान पोरांनी वगैरे कोणी उघडलं तरी मग ती ऑटोमॅटिक बंद होऊन जाते. म्हणजे तुम्ही उघडून पण ते चेक करू शकता. चेक करू शकतो. हां ते दरवाजा बंद नाही तुम्ही चालू केलं ना असं डायरेक्ट चालू होऊन जातं. त्याला जाऊन धान्य टाकलं मशीन चालू होणार. आणि गहून बाजरी जर जाड धान्य असलं गव्हासारखं तर गव्हावर करायचं, बाजरीसारखं बारीक असलं तर बाजरीवर करायचं. नागली नाचणी बाजरी वगैरे असतं कणी वगैरे असतं तांदळाची तर ते बाजरीवर करून एवढं जरी धान्य असलं तर ती 1-1.5 मिनिटानंतर मग रवा 1 किलो आहे ना. रवा 1 किलो आहे आणि 250 ग्रॅम मैदा आहे. ते गव्हात उकळत आहे. हे बंद ऑटोमॅटिक होईल का त्याचा? आता बंद कर. आता धान्य संपेल याच्यात. हा जर तुम्ही तुमच्या कामात असाल हा तुम्ही याच्यात फक्त धान्य टाकून द्यायचं.